नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवस झाले ब्लॉग आले नाही, मला खूप मॅसेज आले, पण सध्या जॉब आणि त्याच्यामध्ये खूप जास्त बिझी होतो म्हणून शूट करायला टाईम नाही भेटला. बट जसा वेळ भेटेल तसा मी आता तुम्हाला अमेरिकेतल्या गमती दाखवायचा प्रयत्न करेल. तर आजचा ब्लॉग आहे, तुम्ही टायटलने बघितला असेल, मी तुम्हाला अमेरिकेतल्या सोसायटी कॉम्प्लेक्स एरिया दाखवणार आहे. जसं आपल्या इंडियात कसं कॉम्प्लेक्स बिल्डिंग्स असतात, अमेरिकेतले घरं कसे असतात, नंतर सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये काय काय ॲम्युनिटीज असतात, युटिलिटीज असतात, तर ते सर्व दाखवेल. आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता की या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये मी राहतो. याचं नाव आहे समर की. ते जॅक्सनविल सिटीमध्ये फ्लोरिडा राज्यात. तर चला एक एक करून मी तुम्हाला दाखवतो की इथलं कॉम्प्लेक्स कसं आहे. आणि कॉम्प्लेक्समध्ये सध्या बिल्डिंगचे कामं पण चालू होते. तुम्हाला पण कळेल की अमेरिकेतल्या घरांचे कामं कसे होतात, डागडुजी कशी होते. सो चला. सो हे बघा, मी माझ्या पार्किंगच्या एरियामध्ये आलो आहे. ही माझी बिल्डिंग आहे जिथे मी राहतो. इथे बिल्डिंगचे कामं चालू आहे, त्यामुळे इथे असं कॉशन म्हणून लिहिलं आहे. नंतर तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो की इथली बिल्डिंगचे घरं कसे असतात. सो पहिली गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल की सर्व लाकडाचे घरं आहे. मी माझ्या खूप साऱ्या ब्लॉगमध्ये पण माझी होम टूर दिली तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं. सो सेम तुम्ही अमेरिकेत कुठे पण जा, 99% तुम्हाला लाकडाचेच घरं सापडेल. सो हे बघा, इथं असं लॉनसारखं यांनी केलं आहे. नंतर सध्या मार्च चालू आहे. मार्चमध्ये इथे वसंत ऋतू म्हणतात, स्प्रिंग. सो झाडांची पानं गळाली सर्व. नंतर असं इथे पार्किंग लॉट असतो. सो पार्किंग लॉटमध्ये समजा तुमचा फ्लॅट नंबर आहे 677. सो तुम्ही इथे अशी गाडी पार्क करू शकता. प्रत्येकाला वेगवेगळा स्लॉट दिला आहे. सो मी फ्लोरिडा राज्यामध्ये, त्यामुळे इथे असे पामची झाडं खूप दिसतील तुम्हाला. हा बघा, तो चालला आहे ना. सो ते डस्टबिन टाकायला चालला आहे. तिकडे डम्पस्टर आहे आणि तिकडे तुम्हाला घरातून पूर्ण कचरा तिकडे फेकावा लागतो. सो संध्याकाळ टायमाला असे डॉग वॉकसाठी निघतात. सो इथलं जसं मी तुम्हाला बोललो की आयुष्य खूप लोनली आहे, त्यामुळे इथे प्रत्येक घरात एक कुत्रा असतं ज्यासोबत ते वॉकला जातात. सो समोर पण माझ्या एक कुत्रे बघा, तो चालला घेऊन त्याला. सो चला तुम्हाला दाखवतो. सो ही बिल्डिंग आहे. बिल्डिंगचा नंबर आहे 4931 आणि पहिल्या मजल्यावर आहे 107, 108. सो असे अपार्टमेंट्स आहे. ते बघ, इथे फायर अलार्म पण आहे. जर इथे काही आग बीग लागली तुम्हाला हे बटन दाबायचं, लगेच फायर ब्रिगेडवाले येतील. नंतर इथे आहे अपार्टमेंट नंबर 108. सो हा आहे यांचा अपार्टमेंट. नंतर इथे कॅमेराज पण लावले. सो घरातली ट्रिप मी तुम्हाला नंतर देईल, नाही तर तुम्ही माझे ब्लॉग बघू शकता. मी वरती तुम्हाला लिंक देतो. नंतर मी तुम्हाला इथल्या लेकमध्ये घेऊन जातो. सो इथल्या कॉम्प्लेक्समध्ये असं सेपरेट लेक पण असतं जिथे तुम्ही वॉक करू शकता. नंतर इंडियात आय थिंक आलं आहे अशी सिस्टीम की क्लब हाऊस असतो, तिथे तुम्हाला तुमचे इथे पोस्ट बॉक्स पण आहे. तुमचे जे पण पत्र येतील ते इथून पिक करू शकता तुम्ही. सो मी तर हे म्हणत होतो की इंडियात पण आय थिंक आपली इथे क्लब हाऊस असतो, एक मेन एरिया की जिथे जिम असते. नंतर जे पण नवीन आता बिल्डिंग्स डेव्हलप होतात इंडियात, तिथे पण असे क्लब हाऊस म्हणून असतं. तर US मध्ये मोस्टली प्रत्येक सोसायटीमध्ये क्लब हाऊस एरिया असतो. ते स्विमिंग पूल, नंतर जिम, तिथे नंतर योगा सेंटर काय काय असतं. सो माझ्या समोर इतका सुंदर व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो आता. हे बघा. सो मस्तपैकी यांनी असा मॅनमेड लेक बनवला आहे. सो हा मॅनमेड आहे की ओरिजिनल आहे ते मला एवढी एक्झॅक्ट आयडिया नाही, पण मोस्टली मला हा नॅचरल लेकच वाटतो. त्याच्या अवतीभोवती त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं आहे. सो हा आहे वॉकिंग पाथ. इथे मस्तपैकी संध्याकाळी तुम्ही वॉक करू शकता. तेव्हा जे पण वृद्ध व्यक्ती, नंतर ज्यांना पण वॉक करायला आवडतं, सो ते वॉक करतात. तिथून बघा एक आजी येते. इथे एक्सरसाइज आणि फिजिकल हेल्थला खूप महत्त्व आहे मित्रांनो. की इथे प्रत्येक अमेरिकेत स्कूलमध्ये स्पोर्ट्स खेळतात म्हणजे खेळतात. सो हे बघ, हिचं वय एवढं असेल तरी पण ही या वयात एवढं वॉक करते. सो चला तुम्हाला दाखवतो मी. सो हा एक क्लब हाऊस मित्रांनो, जे मी तुम्हाला आता सांगत होतो. तिकडून एंट्री त्याची, पण इकडून तुम्हाला बाहेरून दाखवतो. सो इथे स्विमिंग पूल आहे. नंतर ते जे आहे ते क्लब हाऊस आहे. इथे मध्ये जिम आहे, नंतर स्टडी रूम आहे, नंतर बॅडमिंटन, टेबल टेनिससाठी जागा आहे. सो संध्याकाळच्या टायमाला खूप लोक बॅडमिंटन खेळतात. सो माझ्या सोसायटीमध्ये खूप सारे इंडियन्स आहेत.
हैदराबाद, नंतर दिल्ली, गुजरात तिकडचे लोक आहे. सो ते सर्व येऊन तिथे जे पण इंडियन फेस्टिवल असतात ते साजरे करतात. नंतर बॅडमिंटन खेळतात, जिमला येतात. सो मी जर जमलं तर आता दाखवतो, बिकॉज माझ्याकडे आता कार्ड लावून तुम्हाला मध्ये जावं लागतं. सो हे बघा, इथे लिहिलं आहे तुम्ही स्विम करू शकत नाही. नंतर इथे जे डक असतं ना, इथे खूप सारे डक आहे. माहीत नाही की सध्या कुठे गेले ते तर तुम्हाला दाखवले असते. त्यानंतर डकला फीड नका करू, म्हणजे त्यांना खाऊ नका घालू. आय डोंट नो वाय. सो मित्रांनो, आपले ऑलमोस्ट 55,000 सबस्क्रायबर झाले. सो माझ्या मित्राचा कॉल झालेला काल. तो म्हणतो अरे यूट्यूब एवढं चांगलं चालतं आहे का, टाकत नाही आहे. म्हटलं सध्या जॉबचा वर्कलोड आहे, बाकीच्या पण खूप साऱ्या गोष्टी चालू आहे, त्यामुळे कंटिन्यू करायला भेटत नाही आहे. पण तुम्ही जो मित्रांनो रिस्पॉन्स दिला एवढा मस्त, खरंच ग्रेटफुल आहे मी. कारण खूप जणांचे यूट्यूब चॅनल ओपन करता अमेरिकेतले सर्व, पण एवढे ग्रो होत नाही. टचवूड बाप्पाच्या आणि स्वामीच्या कृपेने आपलं यूट्यूब चॅनल एवढं ग्रो झालं आहे. आता मी ट्राय करेल ते कंटिन्यू करायचा. सो हे बघा, नंतर इथे प्रत्येक सोसायटीमध्ये एक सिक्युरिटी कार असते. म्हणजे काही जर झालं तर इमर्जन्सीमध्ये इथे सिक्युरिटी कार हे ठेवता. हे बघा, इथे एक सिक्युरिटीवाला उभाच आहे. नंतर तिकडून एंट्रन्स आहे. चला तुम्हाला क्लब हाऊस पण दाखवतो. हे चाललेच आहे, तर हे चालले व्हॉलीबॉल खेळायला. हे बघा किती सुंदर वातावरण झालं आहे. संध्याकाळी तर खूप भारी वाटतं. चला यांच्या निमित्ताने आपल्या पण जायला भेटेल मध्ये. थँक्स ब्रो. सो बघा, असा क्लब हाऊस आहे. तिकडे स्विमिंग पूल तुम्हाला दाखवलं ना, आणि इथे तुम्ही बसून चिल करू शकता. टी व्ही पण आहे. इथे फायर असते, म्हणजे इथे थंडीत मस्त की लाकडं जाळून तुम्ही हीट घेऊ शकता. आणि हे तुम्हाला दाखवलं मी स्विमिंग पूल. इकडे आहे टेबल टेनिस खेळायला. नंतर एंट्री करावं लागते जे पण येतं ते. आता क्लब हाऊसमध्ये किचनसारखं पण बनवलं आहे, आणि मायक्रोवेव्ह, नंतर फ्रीज आहे. सो ॲमेनिटीजच्या, आणि ही त्यात मित्रांनो खूप बेसिक सोसायटी आहे अमेरिकेतली. फ्लोरिडामध्ये माझ्या सिटीमध्ये दुसऱ्या जे कॉम्प्लेक्स आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त भारी आहे. नंतर इथे बघा पाण्याचे फॉसेट पण दिले. रेस्टरूम आहे. नंतर इथे व्हॉलीबॉल कोर्ट आहे बघा, ते मुलं खेळतात. हे बघा, किती मोठं व्हॉलीबॉल कोर्ट आहे. नंतर इथे जिम पण करता. इथे आहे वेट ट्रेनिंगसाठी. बघा सर्व इक्विपमेंट्स दिले. सो इंडियाच्या मानाने तो खूप सारे लोक म्हणतात अमेरिकेत बाकीचे स्ट्रगल आहे, पण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण तेवढी हाय आहे मित्रांनो. इथल्या एका घराचं रेंट अराऊंड $1,500-1,600 आहे 1 BHKचं, म्हणजे 1 रूम किचन, विच इज इक्विवॅलंट टू अराऊंड किती आले $1,000 म्हणजे 92,000 राईट. सो अराऊंड 1,30,000च्या दरम्यान, विच इज व्हेरी चिपर फ्लोरिडाच्या मानाने, बिकॉज फ्लोरिडामध्ये स्टेट टॅक्स नाही आहे, त्यामुळे बऱ्यापैकी जास्त स्वस्त आहे. हेच अपार्टमेंट जर तुम्ही 1 BHK न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया तिकडे जर घेतलं तर ऑलमोस्ट $2,500-3,000 पडतं, म्हणजे 2.5-3 लाख महिन्याचं रेंट. सो ज्यांना पण जास्त पगार वाटतो अमेरिकेत, त्यांनी हा पण एक गोष्ट डोक्यात ठेवा की इथे राहायचा बाकीचा खर्च खूप जास्त आहे, हेल्थकेअरचा खर्च जास्त आहे. सो लांबून जी गोष्ट आपल्याला खूप भारी वाटते की अरे खूपच भारी लाईफस्टाईल आहे, एकदम मजा आहे अमेरिकेतला राहणाऱ्या लोकांची, सो तसं काही नाही आहे. मी 2018ला मास्टर्स करायला आलेलो. माझ्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं, ऑलमोस्ट मला आता 8 वर्ष होत येतील. सो एवढा पैसा येतो मित्रांनो, तेवढा जातो पण. सेविंग्स पण होता नो डाऊट, पण मग त्या बदल्यात तुम्हाला खूप सारं सॅक्रिफाईस करावं लागतं फॅमिलीपासून दूर. नंतर वर्षातून एकदा तुम्ही भेटायला येऊ शकता. नंतर सध्या तुम्हाला माहिती आहे अमेरिकेचं काय सिच्युएशन चालली आहे, विजा इश्यू पण किती आहे, H-1B त्यांचे. सो प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. सो हे बघा, सो हा व्हिडिओ मी एकदम एका 1 शॉटमध्ये शूट करतो आहे,
बिकॉज थोडं मला काम पण करायला जायचं आहे. सो इथे बघा जे पण काम आहे बिचारे स्वतः करता. घरातले कामं जे पण कार्पेंटिंगचे कामं असतील इथे खर्च एवढा महाग आहे की तुम्ही अफोर्ड नाही करू शकत घरातलं साधे काम करायला. जसं कामवाली बाई पण इथे लावू नाही शकत तुम्ही. तो त्या साईडला कामं चालू आहे. तिथे एवढं लांब मी जाऊ नाही शकत कारण मध्ये लेक आहे. सो पार्किंगची व्यवस्था किती भारी बघा की जिथे जागा आहे तिथेच लावताय आणि गाड्या तुम्हाला एकदम मस्त दिसतील. अमेरिका मोटर व्हेकलचं हब आहे. सो त्यामुळे संध्याकाळी वॉक करताना किती पीसफुल वाटतं बघा, शांत एकदम. इथे परत म्हटलं आहे नो स्विमिंग नाही करू शकत तुम्ही. तेव्हा तिकडे पण काम चालू आहे सर्व. इथले रूल्स पण एकदम स्ट्रिक्ट असतात. समजा इथून कोणी गेलं तिथं मला स्टॉपच करावं लागेल. इकडे तिकडे बघून मग लेफ्ट राईट टर्न तुम्ही घेऊ शकता. ही मस्टँग गाडी मित्रांनो. नंतर बाकी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा मित्रांनो तुम्हाला अजून अमेरिकेतलं काय बघायला आवडेल. मी आता प्लॅन करतो आहे की जे पण US ला स्टुडंट्स येणार आहे ऑगस्टमध्ये, सो त्यांच्यासाठी थोडा कॉन्टेंट क्रिएट करू की अमेरिकेतले विजा रूल्स कसे, कोणत्या जॉब्सला अप्लाय केलं पाहिजे, कोणते कॉलेजला अप्लाय केलं पाहिजे. सो माझा पुढचा कॉन्टेंट मी त्याच्यावर बनवणार आहे. सो ज्यांना पण माझ्याशी बोलायचं असेल तर मी माझं इंस्टाग्रामचं हँडल टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही मला मॅसेज करू शकता. सो मी तुम्हाला थोडं गाईड करेल की कोणते कॉलेज अप्लाय करायचे काय. तर जे पण काही क्वेश्चन असेल ज्यांना अमेरिकेला यायचं आहे तर त्यांनी मला कमेंट करा और इंस्टाग्रामवर मॅसेज करा. मी तुम्हाला हेल्प करायचा ट्राय करेल. हे बघा तुम्हाला मी बोललो होतो ना की ते इंडियन्स लोक खूप राहतात. सो त्यांचे चिल्लेपल्ले इथे खेळत आहे पकडापकडी. दिवसभर शाळेत जातात आणि संध्याकाळी येऊन इथे पकडापकडी खेळत राहतात. हे असे सीन बघून वाटतं इंडियातच आहे, अमेरिकेत असं आहे का वाटत नाही. सो मित्रांनो चला इथे सेंड करतो ब्लॉग. तुम्हाला इथला बाहेरचा नजारा दाखवला अमेरिकेतल्या हाऊसिंग सोसायटी. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला घर दाखवेल और जसं मी बोललो इथल्या विजाजवर नंतर जॉब्सवर ब्लॉग्स बनवेल. सो ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आपले ब्लॉग्स आता येत राहतील आणि काळजी घ्या आणि बघत राहा निखिल USA. तोपर्यंत बाय बाय.